मालेगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आमचं मालेगाव आहेच तसं. मालेगावातले अनेक विद्यार्थी, अनेक नागरिक मालेगावातनं इतर जागेवर जाऊन स्वतःचा एक कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. आणि अशाच पद्धतीची आज जी माहिती आपल्याला सांगतोय, अत्यंत अभिमानाची मोलाची गोष्ट आहे. मालेगाव येथे गवळीपागा पाचकंदील येथे राहणारे मालेगावचे अरुण एकनाथ मालपुरे यांनी आपले मालेगावाचे नाव, महाराष्ट्राचे नाव केंद्र शासित प्रदेश दमण येथे सुद्धा झळकवले आहे. जन्म व पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी मालेगाव येथे केले. नंतर 1998 पर्यंत ते नाशिकला होते व गेल्या 27 वर्षापासून केंद्र शासित प्रदेश दमण येथे ते गेले. जगन्नाथपुरी येथे जगन्नाथ यात्रेचा जो रथ काढला जातो, त्या रथाचा सारथी तेथील राजा पारंपरिक पद्धतीने आजही सोन्याच्या झाडूने मार्ग साफ केल्यानंतरच रथयात्रा सुरू होते व त्या व्यक्तीस गजपती म्हणून ओळखले जाते. अगदी त्याच पद्धतीने दमण येथे जगन्नाथ यात्रा सर्व हिंदू समाज एकत्र येऊन अतिशय जल्लोषात साजरी करत असतात. दमण येथील सर्व भारतातील दमण स्थायिक तसेच स्थानिक हिंदू बांधव मिळून गजपती होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून इच्छुक असतात. परंतु यावर्षी मूळ मालेगाव येथील रहिवासी अरुण एकनाथ मालपुरे यांच्या नावाने तिथे चिठ्ठी निघाली व त्यांना गजपती होण्याचा हा मान मिळाला. ही मालेगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे दमणमध्ये गजपती होणाऱ्या व्यक्तीस त्या दिवसाचा दमणचा राजा म्हणून संबोधले जातात. गेल्या 27 वर्षापासून दमण येथे वास्तव्यात असून त्यांचे सामाजिक कार्यसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. दमणमध्ये वेगवेगळ्या राज्यामधून स्थायिक झालेले अनेक नागरिक आहेत, परंतु दमणमध्ये निवडणुकीस आज पावे तो कोणी उभे राहिले नव्हते किंवा तशी डेअरिंग केली नाही. मालेगावचे अरुण मालपुरे मात्र तिथे एका निवडणुकीत ते उभे राहिले व केवळ समाजकार्यामुळे तेथील पंचायत सदस्य म्हणून ते निवडून आले. विशेष म्हणजे त्यांनी इथे कुठलाही खर्च त्यांनी केला नाही. निवडून येण्याचं कारण एकच होतं की त्यांचं तिथलं सामाजिक कार्य, लोकांशी एक चांगल्या प्रवृत्तीने, चांगल्या याच्याने बोलणे, लोकांच्या भावना समजून घेणे, म्हणून अरुण मालपुरे यांना तो मान मिळाला. गेल्या अनेक वर्षापासून भागवत कथेमध्ये सुद्धा मालपुरे हे सुदामाची उत्तम भूमिका देखील निभवतात बरं का. दमणमध्ये मराठी सांस्कृतिक मंडळाचे सचिव म्हणून देखील ते कार्यरत आहेत. आणि दमणमध्ये आपल्या महाराष्ट्रातील उत्सव जसे आषाढी एकादशी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संपूर्ण दमणमध्ये दिंडी व मिरवणूक देखील काढले जाते. गणेश उत्सव संपूर्ण 10 दिवस तिथे मोठ्या उत्साहात, तसेच मराठी नवीन वर्षाचा गुढीपाडवा संपूर्ण दमणमधील मराठी समुदायात एकत्र करून साजरा केला जातो. तितक्याच जल्लोषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा तिथे साजरी केली जाते. असे विविध महाराष्ट्रातले जयंत्या, उत्सव, सण तिथे आपले महाराष्ट्रातील लोक जे दमणमध्ये ते साजरे करतात. आणि आता नक्कीच आपल्या मालेगावकरांचा हा अभिमान आहे की मालेगावातील एक व्यक्ती अरुण मालपुरे यांनी आपल्या मालेगावाचं नाव, आपल्या महाराष्ट्राचं नाव केंद्रशासित प्रदेश दमण येथे सुद्धा त्यांनी लौकिक केलेलं आहे. आणि तिथे ते सामाजिक कार्यात अग्रेसर करत असता, म्हणजे अग्रेसर आहे, तिथे काम करतायत, अनेक गोष्टी करतायत. आणि यंदा त्यांना गजपती होण्याचा मान मिळाला. किती महत्त्वाची गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे आणि अभिमानाची बाब आहे. तर अरुण मालपुरे यांचं मालेगाववासियांकडनं प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजतर्फे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारातर्फे आम्ही त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्याच शाळेतले ते विद्यार्थी आहेत. माझ्याच शाळेत शिकलेले, काकाणी विद्यालयामध्ये शिकलेले अरुण मालपुरे, सॅल्यूट आहे तुम्हाला. आम्हाला नक्कीच आपला सगळ्यांना अभिमान आहे.
पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन चार्ज हरीश मारू.